जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीराम समर्थ श्रीराम। जे जे काही आठवावे ते ते तयास पूर्वीच ठावे। तेथे काये अनुवादावे ज्ञातेपणे करुनी श्रीराम। समर्थांच्या दासबोध ग्रंथातील श्रोतेजन स्तवनाचं चिंतन आपलं सुरू आहे। या श्रोतेजन स्तवनाच्या चिंतनामध्ये समर्थ असं म्हणतात की आपण विचार करून जे सांगायला जावं, म्हणजे वक्त्याच्या भूमिकेतून वक्ता जेव्हा विचार करून सांगायला जातो, इथे कसं झालंय पहा की समर्थ वक्त्याच्या भूमिकेमधून आपल्या समोर हा विचार इथे मांडतायत की आपण विचार करून जे सांगायला जाऊ ते या श्रोत्या मंडळींना, म्हणजे ऐकणाऱ्या मंडळींना ते आधीच माहिती असतं। म्हणजे काही काही वक्त्यांचं बोलणं इतकं पाठ झालेलं असतं की आता याच्यानंतर हे काय सांगणार आहेत हे त्यांना आधीच माहिती असतं। हे एका दृष्टीने खूप छान आहे, पहा, चांगलं आहे। पण एक चिंतन आपल्या समोर असं ठेवतो की पुढचं वक्ता काय सांगणार आहे याच्यावरती माझं लक्ष असावं। पहा बरं, श्रोत्याच्या भूमिकेतून मी सांगतोय, ऐकताना नेहमी काय धारणा असावी, कशी धारणा असावी, आपण अगदी स्मरण करा, याचं चिंतन करा। ऐकताना वक्ता पुढे काय सांगतो आहे याच्याही पेक्षा, किंवा वक्त्यानं आधी काय सांगितलेलं आहे याच्याही पेक्षा, वक्ता प्रत्यक्ष बोलताना त्या बोलण्यातलं रसग्रहण करावं। कारण असं असतं पहा की वक्ता जेव्हा त्याचे विचार मांडतो ना, वक्ता जेव्हा काही सांगत असतो त्यावेळेला आतून नवनवीन अशा प्रकारचे चांगले विचार सुद्धा बाहेर येत असतात। आणि त्याचं एक असं शास्त्र आहे की एकदा तो विचार जेव्हा येतो, जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडतो, त्याच वेळी त्याचं रसग्रहण, म्हणजे त्याच वेळी ते विचार अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचावेत। नाही तर मग त्या वक्त्याचा आवाज कसा होता, त्याचं बोलणं कसं होतं, त्याचं सांगणं कसं होतं, त्याचे हातवारे कसे होते, त्याचे आविर्भाव कसे होते, तो त्यांनी कोणता ड्रेस केला होता, त्यांनी कसं बघितलं, काय, या सगळ्या याच्यामध्ये आम्ही इतके वाहत जातो, तो काय सांगतो ते जातं पूर्णपणे बाजूलाच निघून जातं। तो कसा सांगतो आहे याच्यावरती आमचं लक्ष केंद्रित होतं। श्रोता असा असावा की वक्त्याच्या, म्हणजे सांगणाऱ्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात त्या शब्दातला पूर्णपणे गर्भितार्थ जो आहे हा घेण्याची वृत्ती त्या श्रोत्याची असली पाहिजे। म्हणून समर्थ इथे म्हणतात की जे जे काही आठवावे, आपल्याला जे जे काही आपण आठवण्याचा प्रयत्न करू, ज्याचं स्मरण करण्याचा प्रयत्न करू, ते असे श्रोते जे काही असतात त्याच्यातले की त्यांना आधीच ते माहिती असतं। असावं की नाही तर असावं, असू नये अशातला काही भाग नाही, पण त्याच्यावरती माझं लक्ष ठेवून मी राहू नये असं मला वाटतं। मग काय होतं, त्या श्रवणाचा आम्हाला आमच्या आत्मोन्नतीसाठी जो उपयोग करून घ्यायचा आहे, हा आत्मोन्नतीसाठीचा उपयोग होत नाही। कसा होईल, माझं लक्षच त्याच्या पुढे काय सांगताय त्याच्यावरती असेल। काही काही लोक तर एखादा वक्त्याने किंवा कीर्तनकारांनी, प्रवचनकारांनी अभंग सुरू केला किंवा काही म्हणायला सुरुवात केली की त्यांच्याबरोबरच म्हणायला लागतात। अरे ते काय म्हणतात ते ऐक बाळा, आधी ते काय म्हणतात ते पहा, ते काय सांगतात ते ऐक। तसं नाही, त्यांनी काय सांगितले ते काय म्हणतात त्यांच्याबरोबरच म्हणायला सुरुवात करतात। अशा प्रकारानं श्रोता जो आहे हा श्रोता अपेक्षित आपल्या स्वतःचं कल्याण करून घेऊ शकत नाही। म्हणून जे आठवण्याचा प्रयत्न करतो ते त्यांना आधीच माहिती असतं। तेथे काय अनुवादावे ज्ञातेपणे करून असं समर्थ म्हणतात। मग आपण ज्ञानीपणानं किंवा नवीन असं काय आपण त्यांना सांगणार? कारण कसं असतं पहा की नवीन सांगायला सुद्धा, नवीन काही सांगत असताना सुद्धा
आधी केलेलं चिंतन परिपूर्णतेनं आतमध्ये रुजलंय की नाही, हा पण महत्वाचा विषय असतो. श्रोता कसा असतो की या श्रोत्यांच्या मध्ये एक प्रकारची आतमध्ये अंतकणामध्ये जाणीव निर्माण होण्याची आवश्यकता असते. जसं रामकृष्ण परमहंस म्हणले ना स्वामी विवेकानंदांना, अरे तुझ्यासारखा श्रोता मिळणं, खरोखरीच म्हणाले त्या काली मातेनं केलेली एक प्रकारची ती कृपाच असू शकते. पहा, स्वामी विवेकानंदांसारखा एखादा संत आणि सत्पुरुष मार्गदर्शनासाठी जेव्हा मिळतो तेव्हा त्या काली मातेची प्रत्यक्ष कृपाच आहे असं आपण का समजू नये? नक्की समजावं. समर्थांसारखा महापुरुष, समर्थांसारखा सिद्ध पुरुष, समर्थांसारखा सामर्थ्य संपन्न संत आम्हाला आज या दासबोधाच्या माध्यमातून, या विचारांच्या माध्यमातून जेव्हा ती शिकवण आमच्यासमोर ठेवतात तेव्हा आमचं केवढं पूर्वपुण्याई असेल, केवढं आमचं परमभाग्य असेल की आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये असे संत मिळाले. आता फक्त संतांच्या पुरतं म्हटलं की लोकांना वाटतं मग असं कसं काय बुवा. अहो, जो चांगला उपदेश करतो तो संत, जो चांगली शिकवण देतो तो संत, आणि जो सामर्थ्याची शिकवण देतो तो समर्थ. मग समर्थ आणि संत हे चांगली शिकवण देणारे असतात आणि म्हणून त्यांच्या शोधामध्ये आपण राहावं. ते आपल्याला जेव्हा सांगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा आपण लीनतेनं ते ऐकण्याचा प्रयत्न करावा. आपली लीनता ही त्यांच्या मुखातून पडणाऱ्या ज्ञान बिंदूचं ग्रहण करण्यासाठी सतत ती अखंड आपल्या समोर अशी उभी असली पाहिजे, किंवा त्याचं रसग्रहण करण्याची आमची शक्ती जी आहे ती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. असा हा समर्थांचा समर्थ विचार आज आपण या ठिकाणी इथे श्रवण केलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.